पावसाची मुंबईसह सगळ्या उपनगरांमध्ये पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळाली। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळे मुंबईच्या दहिसरमध्ये पाणी साचलंय असं समजतंय। पावसाचा लोकल सेवेवर मुख्य म्हणजे परिणाम झालेला आहे। मुंबईमध्ये पावसाच्या सरी आहेत, नवी मुंबईमध्ये सुद्धा हे वातावरण पाहायला मिळालं की दृश्य सध्या आपण दोन्ही ठिकाणची पाहतोय। पहाटेपासूनच या पावसाची सुरुवात झाली। जिथे सखल भाग आहे तिथे पटकन पाणी साचलंय। मुंबईमध्ये दहिसरमध्ये सध्या पाणी साचलंय असं समजतंय। प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। विक्रांत, पावसाची हजेरी कुठे पाहायला मिळते आणि मुख्य म्हणजे जी लोकल सेवा आहे तिच्यावर परिणाम झाल्याचं कळतंय, त्याबाबतचे काय अपडेट्स आहेत? रिद्धी, तुम्ही जसं म्हणालात अगदी काल रात्रीपासून म्हणजे पहाटेपासूनच पाऊस जो आहे तो संपूर्ण मुंबईभरामध्ये सुरू झालाय। म्हणजे मुंबई शहरात सुरू झालाय, मुंबई पश्चिम उपनगरात, मुंबई पूर्व उपनगरात, मुंबई पश्चिम उपनगराच्या पुढे जाऊन मीरा रोड, भाईंदर परिसरात सुद्धा पाऊस पडतोय। तुम्ही जसं म्हणालात ठाण्यामध्ये पावसाची सुरुवात झालेली आपण पाहतोय, कोकणात काही पट्ट्यात पावसाची सुरुवात झालेली आपण पाहतोय। खरं तर ही महत्वाची आनंदाची बाब मुंबईकरांसाठी म्हणावी लागते, कारण मुळात या वर्षीचं आपण जर तापमान लक्षात घेतलं उन्हाळ्यातलं तर त्या दृष्टिकोनातून ही सुखावणारी बाब मुंबईकरांसाठी आहे। दुसरा मुद्दा तो म्हणजे पाणी कपातीचा। पाणी कपात हटवण्यासाठी जोरदार पाऊस पडून मुबलक पाणी जे आहे ते मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये साठणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग पाणी कपात हटवली जाणार आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मुंबईकरांसाठी ही महत्वाची बाब आहे। आता याचा दुसरा जो अँगल आहे, तुम्ही जसं म्हणालात मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झालाय, म्हणजे पश्चिम रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे असेल, दोन्हीवर परिणाम झालेला आपण पाहतोय। मध्य रेल्वेवर खरं तर एक तांत्रिक बिघाड सुद्धा झाला होता, सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, मात्र तो बिघाड जो आहे तो दुरुस्त करण्यात आलेला आहे। मात्र पाऊस बरसतोय, हलक्या सरी बरसत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। पश्चिम रेल्वेचं सुद्धा तसंच, बोरिवलीकडून चर्चगेटकडे येणाऱ्या ज्या जलद मार्गावरच्या रेल्वे आहेत त्या काहीशा उशिराने धावताना आपण पाहतोय। गोरेगाव टू चर्चगेट ही जी लोकल सेवा आहे, म्हणजे गोरेगाव लोकल आपण ज्याला म्हणतो, त्या लोकल सेवेवर परिणाम झालेला आपण पाहतोय। उशिराने धावतायत, काही लोकल ज्या आहेत त्या रद्द झाल्याची सुद्धा माहिती आपल्याला मिळते। त्याच्यामुळे हा जो पाऊस आहे तो मुंबईकरांना सुखावणारा आहेच, मात्र त्याचवेळी लोकल सेवेवर काहीसा किंचितसा परिणाम झाल्यामुळे मुंबईकरांना काहीसा त्रास सुद्धा सहन करावा लागतोय। रिद्धी, निश्चित। विक्रांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। Thank you.